नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांचा गोकुळशी काय संबंध? त्यांना महायुतीच्या बैठकीला बोलावलं जातं तर मग मला का नाही? आमदार शिवाजी पाटील यांचे सवाल. आमदार शिवाजी पाटील यांनी खदखद व्यक्त करत नामदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही केली आगपाखड. धनदांडग्यांच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. माजी खासदार राजू शेट्टींचा बोरवडेतील शक्तीपीठ विरोधी निर्धार सभेत टीका. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांना जोडणारं टुरिस्ट सर्किट उभारणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही. शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या समस्या. आमदार जयंत असगावकर यांच्या पुढाकारातून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष आढावा मेळावा संपन्न. आणि पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर जलप्रदूषण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह महाराष्ट्र शासनानं पंचगंगा प्रदूषण प्रश्नी श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कोल्हापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर अनोखं आंदोलन. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीमध्ये कोणताही वाद नाही असं जिल्ह्यातले महायुतीचे नेते सांगत असले तरी आमदार शिवाजी पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा गोकुळशी काय संबंध? त्यांना बैठकीला बोलावलं जातं, मग मला का बोलवलं नाही असे प्रश्न उपस्थित करत आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील आमच्यासाठी दूरचे नाहीत असं सूचक वक्तव्य करत नामदार हसन मुश्रीफांना सोबत घेऊन नामदार चंद्रकांत पाटील भाजप संपवायला चाललेत असा घणाघात केला. आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र या बैठकीनंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आलं नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोकुळच्या राजकारणात चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याचं महत्त्वाचं योगदान असताना आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केलाय. कोल्हापुरातील गोकुळच्या बैठकीला समित कदमांना बोलावलं जातं, पण मला का बोलावलं नाही? त्यांचा गोकुळशी काय संबंध आहे असा सवाल त्यांनी केलाय. हे सर्वजण आम्हाला डावलत असतील तर आमदार सतेज पाटील आमच्यासाठी दूरचे नाहीत असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये. ते सांगलीतले आहेत, खरं माहीत नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काही हे नाही की त्यांनी बोलवावं, कारण माझा आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर, माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो, तर हे जर आपल्याला ग्राह धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब काल आमचे नाही आहेत. ते हा विषय असा होता. आणि मला वाटते निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हावेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप केलाय. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असल्यानं नाराजी वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील हे मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन भाजप संपवायला निघाले आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला.
तर याच्यामधून काहीतरी भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी, भाजपच्या वरच्या नेत्यांनी काहीची दखल घ्यावी. मी प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांना मी खंत बोलून दाखवली. मग त्यांनी सांगितले आपण दादा आपण आणि सीएम साहेब बसूया. तर मी सांगितले की दादा फार मोठे नेते आहेत, की दादांच्या लक्षात ग्राउंड लेवलचं राजकारण यायला पाहिजे. दादा अख्खा महाराष्ट्र फिरत असतात, दिल्ली फिरत असतात, आणि त्यामुळे काय झाले दादांचं ग्राउंड लेवलचं त्याला कोण घालत नाही कहाणी. आणि मग ते ठराविक लोक चुकीमध्ये, हे मला मीडियासमोर बोलायचं होतं कारण मजबूरून पहिल्यांदा बोलतोय. परिणाम काय होईल तुम्ही परिणामामध्ये घाबरत नाही, खरं अन्याय होतोय 100%. चंदगड मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. मंत्री म्हणून त्यांनी चंदगडसाठी नेमकं काय केलं असा सवाल उपस्थित करत विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली. गोकुळच्या व्यवस्थापनाबाबत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याचा मुलगा संचालक होतो का? शेतकरी कुटुंबातील मुलांनी मग कुठं जायचं असा प्रश्न त्यांनी विचारला. कुठला आमचा शेतकऱ्यांचा मुलगा संचालक झाला बघितलंय का? आता ते त्यांची ताकद आहे, सोडून द्या. आपले तिथपर्यंत आमचा गोरगरीब शेतकरी तिथे पोहोचूच शकत नाही. खरं मुश्रीफ साहेब उदाहरण घ्या, 25 वर्ष मंत्री राहिलेत. माझ्या चंदगड मतदारसंघात ते मंत्री नाही आहेत का? का आम्हाला आमच्या इकडे केलेत का? शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल का आलेत का? नाहीये. मग परवाशी आम्हाला पण भावना असतात, किती सहन करायचं. मग गोकुळ तुमच्या मुलांसाठी, केडीशी तुमचे एक चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री, आणि मग आमच्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलांनी जायचं कुठे? आम्ही फक्त मतदानाला फक्त यायचं, झेंडे घेऊन फिरायचे. आणि कुठल्या मंत्र्यांनी केलेत? नाही केलं. आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळ्या. तर मला अपेक्षा होत्या दादानी पण आमच्या चंदगडसाठी काहीच नाही केलं. खंत आहे तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत. खरं आम्हाला दादानी भाजप म्हणून कुठल्याही आम्हाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत. तर दादांचा एकही फोन आम्हाला तिथं बैठक बसल्या आपण बसून करूया म्हटले, तर आम्हाला कुठेही ग्रह धरत नाहीत. हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती. मुख्यमंत्री हे आपले नेते आहेत आणि त्यांचा आदेश आपण मान्य करतो. मात्र महायुतीच्या बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा व्यक्त केली. तसंच मी चांगलं काम करून निवडून येईन, मी स्वाभिमानी आहे, लाचार होऊन जगणार नाही असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोकुळच्या राजकारणात चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांचा हक्क कायम राहणार असल्याचं सांगत गोकुळमध्ये चंदगडचा हक्क आम्ही सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महायुतीच्या बैठकीमुळं हे मतभेद पुन्हा उघडपणे समोर आलेत. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळं गोकुळ निवडणुकीपूर्वीच महायुतीत उफाळलेला हा वाद आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय. सरकार शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांच्या तोंडचा घास काढून घेतंय. हा महामार्ग धनदांडग्या लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. कागल तालुक्यातील बोरवडेत आयोजित शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांच्या निर्धार सभेत ते बोलत होते. कागल तालुक्यातील बोरवडे इथं शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांच्या निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारनं 2024 साली शक्तीपीठ रद्द करण्याचा दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. शक्तीपीठ रद्द करण्याची ठिणगी बोरवडेच्या सभेतून पडली असून 9 जूनच्या मोर्चावेळी तिचा वणवा झालेला पाहायला मिळेल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत ज्या लोकांनी शब्द दिला त्यांनी आता शब्द फिरवला अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. त्या विचारात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये आले होते. मला वाटतं त्यांना स्क्रिप्ट तयार होती. त्या कोल्हापूरच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं शक्तीपीठ महामार्ग नको ना. स्टेजवर विचारलं सगळ्यांना, रद्द ना. गारगोटीच्या सभेत रद्द ना, रद्द केला म्हणून मुख्यमंत्री जाहीर केले. हे सगळं इतिहास तुम्हाला सांगणे का गरजेचं
कळणं गरजेचं आहे, तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही महामार्गावरून सरकारवर आसूड ओढले. सरकार शक्तीपीठच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांच्या तोंडचा घास काढून घेत आहे. हा महामार्ग लोकांच्या सोयीसाठी नसून धनदांडग्या लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असल्याचा घणाघात शेट्टी यांनी केला. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग या महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बोकांड्यावर बसवून जवळपास 27,000 एकर शेतीची वाट लावायचं कारस्थान हे सरकार करायला लागलेलं आहे. त्या अरण गावामध्ये 600 एकर, छोटं गाव आहे, 600 एकर जमीन जाणार आहे आणि सगळी बागायत जमीन जाणार आहे. त्या अरण म्हणजे संत सावतामाळीचं सगळं हेच अस्तित्वच पुसून टाकायला निघाले. हे कसले आले धार्मिक? हे धार्मिक बिर्मिक काय नाही, अंबानी अदानीची सेवा करायला यांना रस्ता करायचा, एवढंच याचं कारण. या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारनं समजून घ्यावा आणि महामार्ग रद्द केल्याचं जाहीर करावं, अन्यथा या जुलमी सरकारचा बंदोबस्त राजू शेट्टी आणि बंटी पाटील ही जय वीरूची जोडी करेल, असा टोला स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी लगावला. यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेना नेते विजय देवणे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, राहुल देसाई, गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केली. सभेला सरपंच जयश्री फराकटे, केडीसीसी बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई फराकटे, पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे, अभिजित तायशेटे, हिंदूराव चौगले, मनोज फराकटे, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, रणधीर मोरे, जीवन पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, रणजित पाटील, रघुनाथ कुंभार, उपसरपंच दत्तात्रय पाटील, तानाजी साठे, रमेश चौगले, कृष्णात फराकटे, दत्तात्रय चांदेकर, अशोक कुदळे, युवराज पोवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरासह जिल्ह्यातील किल्ले, गड यांना जोडणारं टुरिस्ट सर्किट उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर येत्या वर्षभरात ज्योतिबा डोंगरावर यात्री निवास उभारणार असल्याची ग्वाही आज राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते. राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी पर्यटन आणि खनिकर्म विभागाचा आढावा घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणं पाहावीत यासाठी श्री अंबाबाई देवी मंदिरासह परिसरातील किल्ले, गड यांना एकत्र करून टुरिस्ट सर्किटचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. याद्वारे श्री ज्योतिबा डोंगर, पन्हाळगड आणि दाजीपूर अभयारण्य एकत्र जोडण्यात येणार आहे. शिवाय राज्यात 5 ठिकाणी नमो पर्यटन सुविधा केंद्राद्वारे पर्यटकांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात विविध गडांवर जे पर्यटक येतात त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील रायगड, शिवनेरी, प्रतापगड यासह अन्य 2 गडांवर नमो पर्यटन सुविधा केंद्राद्वारे पर्यटकांना सुविधा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्रायोगिक तत्वावर असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमोर याचं सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर हा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येईल. त्याचबरोबर येत्या वर्षभरात ज्योतिबा डोंगरावर यात्री निवास उभारणार असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कोल्हापुरात विशेष आढावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात शिक्षकांनी थेट अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज सभागृहात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विशेष आढावा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. आमदार जयंत आसगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण अधिकारी कार्यालय तसंच शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रस्ताव आणि प्रश्नांच्या निर्गतीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करण्याच्या उद्देशानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्था स्तरावरील प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न तसंच शासनाच्या शैक्षणिक धोरणांशी संबंधित प्रलंबित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नाही, याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 विभागातील जिल्ह्यांची बैठक आज डेप्युटी डायरेक्टरांनी त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये लावलेली आहे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे प्रश्न प्रलंबित आहे. मला वाटतं याबाबत सुद्धा म्हणजे मीडियानं आवाज उठवला होता आणि त्या अनुषंगानंच खऱ्या अर्थानं आज आढावा बैठक या 3 जिल्ह्याची आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यामध्ये वैयक्तिक प्रश्न जे होते ते आपण 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आव्हान करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण प्रश्न मागून घेतले होते. त्यातले बरेचसे प्रश्न जे सुटलेले आहेत. बैठकीत अनुकंपा नियुक्ती प्रस्तावांना मान्यता, शिक्षकांचे समायोजन, वरिष्ठ आणि निवड श्रेणी मंजुरी, वैद्यकीय बिलं, वैद्यकीय मान्यता, वेतन श्रेणीतील फरक तसंच हॉस्पिटल बिलांशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक शिक्षकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांबाबत थेट अधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडले. यावेळी शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचं दिसून आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत असणारे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर जलप्रदूषण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भात महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी यासह अन्य मागण्या केल्यात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करत कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापुरातील पंचगंगा नदी गेल्या 25 वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाबाहेर अनोखं आंदोलन केलं. ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या आवारात पाण्याचा कलश घेऊन दाखल झाले. यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलवून कलश ठेवून पंचगंगा प्रदूषण मुक्तीची सामुदायिक शपथ घेतली. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांची भेट घेतली. शिष्टमंडळाच्या वतीनं पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी, पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, कोल्हापुरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर करून तात्काळ कार्यान्वित करावं, कोल्हापूर शहरातील 8 नद्यांच्या प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन दोषींवर कायद्याअंतर्गत कारवाई करावी आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, अवधूत साळुंखे, स्मिता सावंत, आसावरी सुतार, सुमित मेळवंकी, शुभम पाटील, अक्षय मोरे, ऋषिकेश जोशी, दीपक गवळी, युवराज खंडागळे, दिलीप देसाई, प्रसाद कुलकर्णी, महादेव कुकडे, संतोष रेडेकर, राहुल माळी, सुनील जाधव, अभिजित बुकशेट आदी उपस्थित होते. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेची कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. पेठापेठात फुटबॉल खेळाडूंची कटआउट, झेंडे, बॅनर्सनी संपूर्ण शहरातलं वातावरण फुटबॉलमय झालंय. फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोल्हापुरातील पेठापेठांमध्ये सध्या फुटबॉलमुळं वेगळं वातावरण निर्माण झालंय. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रांगड्या कोल्हापुरातील अबालवृद्धांना फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. मेस्सी, नेमार, रोनाल्डोसह ब्राझील, जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांचे स्टार फुटबॉलपटू शहरातील गल्लीबोळात अवतरलेत. वन लास्ट डान्स, कट्टर नेमार समर्थक, मेस्सी फॅन, द गोट वर्ल्ड चॅम्पियन, क्रिस्टियानो फॅन्स, CR7, ब्राझील असे लिहिलेले बॅनर, फलक, कटआउट, पताका आणि ध्वजांनी संपूर्ण शहरात फुटबॉल फीवर तयार झालाय. मंगळवार पेठेतील एका सलून दुकानदारानं आपल्या दुकानातही या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध देशांचे तसंच कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉल संघांचे ध्वज लावून सजावट केली आहे. तसंच वर्ल्ड कपची प्रतिकृती ठेवली आहे. या स्पर्धेत भारताचा संघ सहभागी नसला तरी कोल्हापूरच्या गल्ली बोळात आणि पेठांमध्ये ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन यासारख्या संघांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात फिफा फीवर वातावरण तयार झालंय. अधिक मास आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगरावर दररोज भाविकांची मोठी गर्दी होतीये. येत्या रविवारी ज्योतिबा मंदिर परिसरात या वर्षातला शेवटचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा 4 महिने बंद राहणार असून पुढचा पालखी सोहळा खंडेनवमीला निघणार आहे.
अधिक महिना आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळं दररोज ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम संपत आल्यानं आणि लवकरच 15 जूनला शाळा सुरू होत असल्यानं महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यातून मोठ्या संख्येनं भाविक आणि पर्यटक डोंगरावर दाखल होत आहेत. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दुपारी उन्हाचा तडाखा भाविकांना बसू नये म्हणून देवस्थान समितीच्या वतीनं दर्शन रांगेबरोबरच मंदिर परिसरात मंडप उभा करण्यात आलाय. येत्या रविवारी 7 जूनला या वर्षाचा ज्योतिबा देवाचा शेवटचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा 4 महिने बंद असणार आहे. 4 महिन्यांनंतर पुढचा पालखी सोहळा खंडे नवमीला निघणार आहे. त्यामुळे या रविवारच्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन पुजाऱ्यांनी केलंय. कोल्हापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अनधिकृत होर्डिंग्जवर दंडात्मक कारवाई करावी, पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी अशा विविध मागण्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करण्यात आल्यात. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेत शहरातील विविध नागरी प्रश्नांकडे त्यांचं लक्ष वेधलं. महापालिका ही व्यापारी संस्था नाही, मात्र सध्या कारभार मात्र एखाद्या व्यापारी संस्थेप्रमाणे सुरू असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम यांनी केला. थेट पाईपलाईन योजनेतून शहराला सुस्थितीत नियमित पाणीपुरवठा करावा, शहरातील अनधिकृत होल्डिंग बोर्डची माहिती घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, शहरातील महाद्वार रोड, ताराबाई पार्क, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी या प्रमुख रस्त्यांवर वाहनांना आणि प्रवाशांना अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं या मार्गावर फेरीवाल्यांचं नियोजन करावं, शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी, शहरातील उद्यानांचं खाजगीकरण करू नये, नियमित कचरा उठाव करण्यात यावा, महापालिका शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजनामध्ये कोरडा भातऐवजी भात आमटी दिली जावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळाच्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर देऊन निश्चितच बदल दिसेल असं ठोस आश्वासन आयुक्तांनी दिलं. या शिष्टमंडळात भाई दिलीपकुमार जाधव, संग्राम माने, प्रकाश शिंदे, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, रंगराव पाटील, मोहन पाटील, यशवंत पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोहाळकर, इक्बाल शेख, सुभाष मोहिते, आनंद पोवाळकर, मोहन पाटील यांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. ते शिवाजी विद्यापीठात आयोजित केलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी आज शिवाजी विद्यापीठात जाऊन लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाच्या अनुषंगानं आढावा बैठक घेतली. या बैठकीला कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी जाधव, मानवशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्याचं सांगितलं. त्यांचं व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावं या दृष्टीनं विद्यापीठानं आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 20 महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा आणि व्याख्यानांचं आयोजन करावं अशी सूचना त्यांनी केली. ग्रामीण, शहरी अशा सर्वच स्तरातील युवकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करावा. यासह विद्यापीठानं लोकनेते देसाई दालनाचा प्रस्ताव तयार करून सत्वर शासनाकडे पाठवावा. त्याबरोबरच आवश्यक पदांचा प्रस्तावही द्यावा. अध्यासनाच्या उपक्रमांसाठी महाराष्ट्र शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कुलगुरू डॉक्टर कामत यांनी लोकनेते देसाई यांच्याविषयीच्या माहिती संकलन प्रकल्पाच्या दुसऱ्या भागाचं काम गतीनं सुरू असून त्यांच्याविषयी मान्यवरांच्या मुलाखतींचं डिजिटल अर्काईव्हसुद्धा तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर व्ही.जी. पानसकर, डॉक्टर वैभव ढेरे, गजानन पळसे, डॉक्टर दत्तात्रय मचाले, अवधूत चव्हाण, डॉक्टर माया देसाई, डॉक्टर सोनल मंगल, संदीप केसरकर, डॉक्टर उमाकांत हत्तीकट आदी उपस्थित होते.
इचलकरंजी जवळील शहापूरमधील बंद पडलेले वॉटर फिल्टर प्लांट तातडीनं सुरू करावेत यासह अन्य मागण्यांचं निवेदन स्थानिकांनी महापौर उदय धातुंडे यांना सादर केलं. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महापालिकेच्या प्रांगणात आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 4 वर्षांपूर्वी ठिकठिकाणी वॉटर फिल्टर प्लांट उभारण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक प्लांट सध्या बंद अवस्थेत आहेत. हे प्लांट सुरू करावेत यासह अन्य मागण्यांसाठी शहापूर परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक किसन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापौर उदय धातुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या काळात प्रशासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर महानगरपालिका प्रांगणात आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी नगरसेवक शिंदे यांनी दिलाय. यावेळी संदीप पाटील जगताप, मनोहर सुरकुडे, उदय माने, विनायक सपकाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राधानगरीतील मालवे सरवडे परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्यानं शेतकऱ्यांवर हल्ले चढवत धुमाकूळ घातलाय. या घटनेत 4 जण जखमी झालेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील CPRमध्ये दाखल करण्यात आलंय. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील मालवे आणि सरवडे परिसरात दूधगंगा नदीकाठच्या शेतात गुरुवारी काम सुरू असताना अचानक आलेल्या पिसाळलेल्या कोल्ह्यानं 4 शेतकऱ्यांचा चावा घेतला. यात मालवेतील 3 आणि सरवडेमधील 1 शेतकरी जखमी झालाय. कोल्ह्यानं 3घांच्या पायांना चावा घेतलाय तर एका महिलेच्या पायाला जोरदार चावा घेतल्यानं त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या एकाला कोल्हापुरातील CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वन विभागानं या पिसाळलेल्या कोल्ह्याचा तातडीनं बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी सकाळी 8-9च्या दरम्यान शेतामध्ये वैरण कापण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी पाठीमागून कोल्हा आला आणि त्या कोल्ह्यानं माझ्या लवणीचा जबडा धरला. मी त्याला हिसकावल्या पेटाला तो सरळ पुढे गेला आणि माझ्या पायातून रक्त यायला लागलं. थोडा वेळ मी थांबलो. थोडा वेळ थांबल्यावर मी लागलीच दवाखान्यामध्ये सोळांकूर उपकेंद्रामध्ये आलो आणि तिथे उपचार घेतला. त्या ठिकाणी आल्यावर मला परत असं समजलं की त्याच्या पुढे मालवे गाव आहे. त्या मालवे गावामध्ये सुद्धा 3-4 लोकांना त्यानं चावा घेतलेला आहे. ती पण या ठिकाणी हजर आहेत आणि अशा या कोल्ह्याचा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा हीच आम्ही शेतकऱ्यांच्याकडून आमची आशा आहे. नाहीतर उद्याच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये काही लोकांना शेतामध्ये आम्ही आता दिवसा 8 ते 12च्या कामामध्ये असतो. या ठिकाणी जर काय परत कारण पाणी पाजण्यासाठी किंवा भांगणीसाठी महिला असतात. एका महिलेचा त्यानं अंगठ्याचा जबडा घेतलेला आहे. त्यानं CPRमध्ये ऍडमिट केलेला आहे. परत जर असं काही उद्भवू नये यासाठी शासनानं त्याची दखल घ्यावी. शेतकऱ्यांना कोल्ह्यानं चावलं किंवा ओरखडलं तरी नजीकच्या सरकारी दवाखान्यात येऊन रेबीज प्रतिबंधक लसी घेण्याचं आवाहन सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण कंदाडे यांनी केलंय. डॉक्टर प्रवीण कंदाडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळंकूर. दिनांक 4/6/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सोळंकूर येथे कोल्ह्याने चावा घेतलेले 4 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्याच्यापैकी 3 रुग्ण हे मालवे गावातील असून 1 रुग्ण हा सरवडे गावातील आहे. 3 रुग्णांना आपण योग्य ते लस आणि प्रतिविषयाचं इंजेक्शन देऊन इथं उपचार केलेले आहेत व एका रुग्णास आपण CPR कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी लस देऊन पाठवण्यात आलेले आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की जर आपल्यावर अशा कुठल्याही कोल्हा व तत्सम जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यास आपण त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्याच्याविषयीची प्रतिविष व लस घ्यावी. यामध्ये जरी तुम्हाला ओरखडा झाला असेल, फक्त चावा नसेल किंवा ओरखडा जरी झालेला असेल तरी सुद्धा या प्रकारचे उपचार घेणं गरजेचं आहे व शेतीच्या ठिकाणी व शेतावर जाताना योग्य ती खबरदारी आपण घ्यावी. या घटनेनंतर दूधगंगा खोऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतात काम करताना अथवा एकटे फिरताना सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय.
मुरगुड नगरपालिकेच्या तातडीच्या विशेष सभेत जमादार चौकाचं नामांतर करून त्यास शिवशंभू शासन चौक असं नाव देण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे शहरातील शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मुरगुडमधील जमादार चौकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शंभूप्रेमींकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुरगुड नगरपालिकेनं तातडीनं विशेष सभा बोलावली होती. या विशेष सभेत चौकाच्या नामांतर प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या गजरात प्रस्तावाला मंजुरी दिली. शिवशंभू शासन चौक असं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर होताच शंभूप्रेमींनी नूतन शिवशंभू शासन चौकात फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या निर्णयाबद्दल नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले. नामांतराचा निर्णय झाल्यानं या ऐतिहासिक चौकाला नवी ओळख मिळाली असून नागरिक आणि तरुणांनी समाधान व्यक्त केलंय. इचलकरंजीतून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि नियमबाह्य माल वाहतुकीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इचलकरंजी शहरातून विविध राज्यांमध्ये धावणाऱ्या खासगी आरामदायी बस आणि मालवाहतूक वाहनांबाबत अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीला प्राधान्य देणं, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणं, प्रवाशांकडून अवाजवी तिकीट दर आकारणं, तसंच शहरात धोकादायक आणि नियमबाह्य पद्धतीनं मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाढता वापर यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या सर्व तक्रारींची दखल घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. प्रवाशांची होणारी गैरसोय, ट्रॅव्हल्स कंपन्यांचा मनमानी कारभार आणि वाहतूक नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. संबंधित नियमबाह्य बसेस, धोकादायक मालवाहतूक करणारी वाहनं आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितलं की प्रवाशांची होत असलेली वाताहत तात्काळ थांबवावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेना स्टाईलनं संबंधितांचा बंदोबस्त करण्यात येईल. या आंदोलनावेळी बेजबाबदार परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगल मुसळे, तालुका प्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवा सेनेचे अभिजित लोले, वाहतूक सेनेचे मेहबूब पठाण यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पन्हाळ तालुक्यातील माले इथल्या गायरान जमिनीतील विठ्ठल तुकाराम गुरव यांचं अतिक्रमण ग्रामपंचायतीनं हटवावं, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू असा इशारा महादेव पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान सरपंच उत्तम पाटील यांनी 30 वर्षापूर्वीचं हे अतिक्रमण असून गुरव यांच्या वहिवाटीची असेसमेंटला नियमानुसार नोंद केली असल्याचा खुलासा केलाय. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या गट क्रमांक 1420 मधील 1 गुंठा रिकाम्या जागेवर मंदिर, क्रीडांगण, पाण्याची टाकी किंवा उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर गावातील विठ्ठल तुकाराम गुरव यांनी अतिक्रमण केल्याचा दावा महादेव पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील यांनी केलाय. सार्वजनिक वापरासाठीच्या जागेत विठ्ठल गुरव यांनी अतिक्रमण करणं, त्यांचं गावात घर असताना सुमारे 5 एकर जमीन असताना ते गरजू नसताना माले ग्रामपंचायतीनं 26 नोव्हेंबर 2024 या दिवशी गुरव यांनी गायरान जमिनीतील वहिवाटीची असेसमेंटला नोंद करण्याचा अर्ज करणं, त्याच दिवशीच्या मासिक सभेत त्यांच्या ग्रामपंचायतीनं गुरव यांच्या वहिवाटीची असेसमेंटला नोंद करणं आणि त्याच दिवशी त्यांच्याकडून 15,000 रुपये विकास निधी भरून घेणं या सगळ्या बाबींवर प्रश्न उपस्थित करत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे. ज्या तत्परतेनं गुरव यांच्या अतिक्रमणाची असेसमेंटला नोंद करण्यात आली आहे त्यावरून ग्रामपंचायतच महाराष्ट्र शासनाची जमीन गुरव यांना उपलब्ध करून देत गावाचं कोणतं हित साधतीये
असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय. अनेक सर्वसामान्य लोकांना ग्रामपंचायतीकडील किरकोळ कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. मात्र गुरव यांच्यावर ग्रामपंचायत एवढी मेहरबान का, असा सवाल उपस्थित करत महादेव पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील यांनी ग्रामपंचायतीनं हे अतिक्रमण हटवलं नाही तर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा दिलाय. वडाच्या माळाला जी शासकीय जागा आहे, प्लॉट पाडून राहिलेली, म्हणजे सार्वजनिक कामासाठी ठेवलेले आहे, उद्या मंदिर बांधाय किंवा टाकी बांधायला, त्या जागेवर गावातील एक व्यक्ती अतिक्रमण केलंय. आणि अतिक्रमण असं आहे की त्याला गावात घर आहे 3000 स्क्वेअर फूट, रानात 4-5 एकर जमीन आहे असताना ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत काही सदस्य त्याच्या पाठीशी राहून त्याचं अतिक्रमण करायसाठी पिट्टा करतात. त्यानं अर्ज दिला 26/11ला, 26/11ला ठराव केलाय आणि 26/11ला विकास निधीची पावती केली आहे. एका दिवसात एका माणसाला ग्रामपंचायत काय देऊ शकतात. एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर एखादी पावती पाहिजे असले किंवा दाखला पाहिजे तर त्याला 8-8 दिवस मिळत नाही. आणि ह्या व्यक्तीसाठी एका दिवसात 3 गोष्टी कशा काय घडल्या, याचा न्याय मिळावा. नाही जर न्याय देणार नसेल ग्रामपंचायत किंवा शासन, तर आम्ही 10 जूनला जिल्हा परिषदेच्या दारात आम्ही आमरण उपोषण बसणार आहे. याबाबत सरपंच उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुरव यांचं हे अतिक्रमण 30 वर्षापूर्वीपासून असून ग्रामपंचायतीच्या घरफाळा उत्पन्न वाढीसाठी तसंच शासनाच्या नियमानुसारच त्यांचा अर्ज मंजूर करून नोंद केली असल्याचं सांगितलं. त्या गायरांमध्ये जे बांधकाम होतं त्या ह्याच्यासाठी त्यांनी ते पुन्हा नवीन बांधकाम व्हावं म्हणून काय पडझड झालेली शेड असेल किंवा त्या ह्याच्यासाठी बांधकाम असेल हे त्यांनी ते दुरुस्तीसाठी पुन्हा काढलं. पण ह्यांचा उद्देश एवढाच होता की जे काय त्यांनी हेतुपुरस्कृत आम्ही काल 24 तारखेला त्यांचा अर्ज आला आणि 25 तारखेला आम्ही अर्ज मंजूर केला. तर ज्या वेळेला त्यांचा घरपाळा असेल किंवा पाणीपट्टी असेल किंवा तिथला रेव्हेन्यू असेल, ह्या गायरांमध्ये ज्यांची तिथं अतिक्रमण झालेलं आहे त्यांचं ॲफिडेव्हिट घालून आम्ही ते कायमस्वरूपी न करता शासकीय अटीस पात्र राहून असे ॲफिडेव्हिट घेऊन त्यांनी ते हे केलेलं आहे. आम्ही तो घरपाळा आणि उत्पन्न वाढीसाठी आमच्या ग्रामपंचायतीला घेतलेला आहे. पण त्यांचं जे हेतू होता की बाबा ते 24 तारखेला अर्ज आला आणि 25 तारखेला त्याची नोंद घातली, तर योगायोगाच्या गोष्टी की 25 तारखेला मासिक मिटिंग होती म्हणून त्या अनुषंगाने तिथं नोंद झाली आणि त्या पद्धतीने ती कायमस्वरूपी तसं नोंद घालून घेण्यात आली. या अतिक्रमणाच्या अनुषंगानं ग्रामपंचायतीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत अतिक्रमण हटवण्याची मागणी करत तक्रारदारांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर त्यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. कागल तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांनी याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कागल तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांनी याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली असून संबंधित ग्रामपंचायतींसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 जून 2026 रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सकाळी 10, दुपारी 12, दुपारी 2 आणि सायंकाळी 4 वाजता गावनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसंच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दक्षिणात्य राजकारणात भाजपचा प्रमुख चेहरा मानले जाणारे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाईंचा भाजपला रामराम. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून राजीनामा मंजूर.
पतीनं अनेक दिवस पत्नीशी न बोलणं ही काही क्रूरता नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. पॉलिमरच्या नोटा चलनात आणण्याचा विषय सध्या विचाराधीन असून प्रारंभिक टप्प्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची माहिती. डी.के. शिवकुमार यांना धक्का, मंत्री रामलिंगा रेड्डी यांचा तडकाफडकी राजीनामा. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाविरोधात अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. कागल तालुक्यातील अवचितवाडी इथल्या उपराळा तलाव परिसरात चोरट्यांनी शेतीपंपाच्या 5 लाख रुपये किमतीच्या केबल लंपास केल्यात. गुरुवारी रात्री घडलेला हा चोरीचा प्रकार आज सकाळी निदर्शनाला आला असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कागल तालुक्यातील औचित्यवाडी इथल्या उपराळा तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी 17हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल्स चोरीला गेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी रात्री त्याच परिसरात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या 5 लाख रुपये किमतीच्या केबल्स लंपास केल्यात. चिमकाई देवी पाणीपुरवठा संस्था, अवधूत मोरबाळे, मधू अंगज, शहाजी अंगज यांच्या कृषी पंपांच्या केबल चोरीला गेल्यात. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंप सुरू करायला गेल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे. पोलिसांनी तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. समाजात व्यसन हा विषय चिंताजनक असून व्यसनाधीनतेमुळे युवा पिढी बर्बाद होत असून समाज व्यसनमुक्त झाल्यास हीच युवा पिढी राष्ट्राची संपत्ती बनू शकते असं मत पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी व्यक्त केलं. ते वाठार इथं आयोजित जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान संचलित माऊली निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्राच्या वतीने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं वाठार बसस्थानकापासून व्यसनमुक्ती केंद्र कार्यालयापर्यंत व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यालयासमोर व्यसनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची होळी करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना पेठवडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी व्यसनांना बळी पडणारी तरुणाई ही देशासमोरची मोठी समस्या असून व्यसनमुक्त तरुणाई हीच खरी देशाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचं सांगितलं. यावेळी समर्थ आरोग्य फाउंडेशनचे संचालक असलम शेख, विवेकानंद अकॅडमीचे नवनाथ पारगावकर, माऊली व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी शुभांगी माळी, उज्ज्वला चौगुले, जयसिंग जाधव, संजय पाटील, हर्षद कांबळे, चंद्रकांत दंडवते यांच्यासह अकॅडमीचे विद्यार्थी, व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण उपस्थित होते. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात राहणारे डॉक्टर गोपाळ राजाराम नेर्लीकर हे ताराबाई पार्क परिसरातून पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून नेर्लीकर यांच्याकडील सुमारे 2.25 लाख रुपयांचे दागिने काढून घेऊन पोबारा केलाय. या प्रकरणी डॉक्टर गोपाळ नेर्लीकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांचा गोकुळशी काय संबंध? त्यांना महायुतीच्या बैठकीला बोलावलं जातं तर मग मला का नाही? आमदार शिवाजी पाटील यांचे सवाल. आमदार शिवाजी पाटील यांनी खदखद व्यक्त करत नामदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही केली आगपाखड. धनदांडग्यांच्या हितासाठी शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. माजी खासदार राजू शेट्टींचा बोरवडेतील शक्तीपीठ विरोधी निर्धार सभेत टीका. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांना जोडणारं टुरिस्ट सर्किट उभारणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही. शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या समस्या. आमदार जयंत असगावकर यांच्या पुढाकारातून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष आढावा मेळावा संपन्न. आणि पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर
जलप्रदूषण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह महाराष्ट्र शासनानं पंचगंगा प्रदूषण प्रश्नी श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कोल्हापुरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर अनोखं आंदोलन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.